सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा आजच्या कल्याण पूर्व येथील कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नंदू परबजी, आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथराव पाटीलजी, या भागातील लोकप्रिय अशा आमदार आदरणीय सुलभाताईजी, आदरणीय नेते नरेंद्र पवारजी, सन्माननीय नाना सूर्यवंशीजी, आदरणीय अभिमन्यू गायकवाड, वैभव गायकवाडजी, मनोज रायजी, व्यासपीठावरील उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे आणि मंडलाचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून कल्याण पूर्व या भागामध्ये आपण सर्वजण जाणता, आपले सर्वांचे या भागातील आपला माणूस म्हणून ज्याला ओळखलं जातं असे गणपत शेठ यांच्या नेतृत्वात या सर्व भागांमध्ये केले गेलेल्या कामांची आपण सर्वांना कल्पना आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण या कल्याणपूर्व आणि कल्याणपूर्वमधल्या असणाऱ्या काही विशिष्ट विषयांकडे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. हा संपूर्ण भाग आणि या भागामध्ये असणाऱ्या दाटीवाटीच्या असणारी वस्ती आणि या सर्व भागांमध्ये असणारी मोठ्या प्रमाणामध्ये चाळी आणि चाळीमध्ये राहणारे रहिवासी, या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हक्काचं एक चांगलं घर हे येणाऱ्या काळात निर्माण करणं ही त्यांची असणारी वर्षानुवर्षाची असणारी स्वप्न ही येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना जर पूर्ण करायची असतील तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मग अशी काही धोरणात्मक निर्णय हे या भागांमध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. या भागामध्ये SRA सारख्या योजना असतील, या येणाऱ्या काळामध्ये त्यांचं इम्प्लिमेंटेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. या सर्व विषयाला खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये सुरुवात होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण या भागामध्ये पाहतो की या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आणि पाण्याच्या असणाऱ्या व्यवस्था, या 24/7 24 तास पाण्याची व्यवस्था या भागांमध्ये तयार करणं हे येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. आणि यासाठी काय करता येऊ शकतं, तर यासाठी नव्याने या सगळ्या स्कीम्स ज्या येणाऱ्या काळामध्ये तयार करणं, पाणी पुरवठा आणि त्यासाठीच्या या स्कीम्स जर तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करायच्या असतील तर ही निवडणूक आहे, या निवडणुकीकडे तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे.
या सर्व समस्या ज्या आहेत, या सर्व समस्यांचं उत्तर काय, तर उत्तर 15 तारखेला होणाऱ्या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुकांकडे तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या नजरेने पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्या असणाऱ्या या काही गरजा आहेत, या गरजा या येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून जर पूर्ण करायच्या असतील तर एक विचाराचं सरकार केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातलं एनडीएचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं सरकार आहे. त्यामुळे या दोन्ही सरकार एक विचाराचं सरकार इथल्या असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये येणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना ही 15 तारीख जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आपण सर्वजण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या भागामध्ये असणारे रस्त्यांचं जाळं हे मोठ्या प्रमाणामध्ये हे पसरवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. रिंग रोडच्या माध्यमातून हे सर्वच्या सर्व भाग हे जोडणं अत्यंत गरजेचं आहे. या प्रभागामध्ये आपण पाहिलं असेल की हा 90 फीटचा रोड आहे, परंतु हा 90 फीटचा रोड हा पूर्णत्वाकडे नेऊन या सर्व भागांमध्ये असणारे डीपीचे काही रस्ते आहेत, हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये डेव्हलप करणं हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण करण्याची एक वेगळी संधी ही प्राप्त झाली आहे. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, केंद्र असेल राज्य असेल पुरस्कृत असणाऱ्या प्रत्येक योजनेचा हा लाभ नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारमुळे मिळत जरी असला तरी या सगळ्या गरजा येणाऱ्या काळात जर तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या दिवशी 15 तारखेला कमळ हे बटन, कमळावरचं बटन दाबणं हे अत्यंत गरजेचं आहे. देवेंद्रजी नेहमीच सांगतात की तुम्ही 15 तारखेला कमळाचं बटन हे लक्षात ठेवा, 5 वर्षासाठी मी तुम्हाला लक्षात ठेवीन, माझं सरकार तुमच्याकडे पूर्ण लक्ष देईल, हे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही आणि आम्ही सर्वजण अतिशय शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला विविध व्यवस्था मग त्या वेगवेगळ्या पद्धतीने या सरकारच्या माध्यमातून कशा मिळतात हेही आपणा सर्वांना माहीत आहे. करोनाचा काळ हाही तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे. आपल्याला त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा केंद्रातल्या असणाऱ्या नरेंद्र मोदीजीच्या सरकारने मोफत लस दिली. तुम्ही आणि आम्ही सर्वजण प्रत्येक हा भारतातील असणारा प्रत्येक नागरिक आणि विविध देशातील असणारे असंख्य असे नागरिक या सर्वांना मोफत लस ही कोणी उपलब्ध करून दिली तर ती नरेंद्र मोदींच्या सरकारने उपलब्ध करून दिली. तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज जो श्वास घेतोय तो निव्वळ आणि निव्वळ नरेंद्र मोदीजींच्या सरकारमुळे घेतोय, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना या निवडणुकीच्या माध्यमातून काय काय लक्षात ठेवलं पाहिजे, असे असंख्य योजना आहेत की ज्या योजनांचा लाभ हा तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रत्येक गरीबाला मिळतोय. आरोग्याची व्यवस्था ही प्रत्येक गरीबाची झाली पाहिजे आणि त्यामुळे आयुष्यमान कार्ड 5 लाखापर्यंतचा इन्शुरन्स हा त्या माध्यमातून मिळतो. ज्याच्याकडे ते कार्ड आहे त्या गरीबाला प्रत्येकाचा मोफत 5 लाखापर्यंतचं त्याचा इलाज हा मोफत करण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार करत आहे, हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे एक गोष्ट आम्ही जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करतो की एक विचाराचं पार्लमेंट टू पंचायत 100%, पार्लमेंट टू पंचायत 100%. भाजपाचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला का विचार करतो तर पारदर्शकपणे केंद्र आणि राज्यातून येणारा प्रत्येक पैसा जो आहे तो पैसा जसं नरेंद्र मोदीजी म्हणतात मैं खुद नहीं खाऊंगा
और किसी को खाने नहीं दूंगा, त्याच पद्धतीने याही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला पारदर्शकपणे कारभार येणाऱ्या काळामध्ये करून घेण्यासाठी आपल्याला 15 तारखेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे. आपण सर्वजण 15 तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये या संपूर्ण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे असतील त्या ठिकाणी तुम्हाला कमळ हे चिन्हासमोरील बटन दाबून भाजपाचे सर्व उमेदवार आपल्याला विजयी करायचे आहेत आणि आपला आशीर्वाद या सर्व उमेदवारांना द्या ही विनंती करण्यासाठी मी इथे आलो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब.